विषय घेतलेला आहे मरण, मृत्यू, समाप्ती, दयेन, भाग क्रमांक 4। आपण कालच्या लाईव्ह सेशनला पाहिले होतं। दुसरा शमूएल अध्याय क्रमांक 14 आणि वचन क्रमांक 14 मध्ये आपणा सर्वांस मरणे आहे। वाचू आपण। आपणा सर्वांस मरणे आहे। आपण भूमीवर सांडलेल्या पाण्यासारखे आहोत। ते पुन्हा भरून घेता येत नाही। देव प्राण हरण करीत नसतो। तर घालून दिलेला इसम आपल्यापासून कायमचा घालून दिला जाऊ नये अशी तो योजना करत असतो। ज्या वेळेस आदाम आणि हव्वाने पाप केलं त्याच वेळेस त्या एदेन बागेतून त्यांची हकालपट्टी झाली, त्यांना घालून देण्यात आलं, त्यांना परमेश्वराच्या नजरेपासून दूर करण्यात आलं। एक हिंदी मध्ये कहावत आहे, दूर हो जा मेरे नजरों से। ज्यावेळेस पाप केलं जातं ना त्याला आवडीने जवळ ठेवलं जात नाही। अजून अनेक लोक आहेत की पाप करतात आणि पाप आवडीने जवळ ठेवतात, परंतु पापाला आपण दूर केलं पाहिजे। अनेक लोकांनी जीवनाला दूर केलं, अनेक लोकांनी पवित्र आत्म्याला दूर केलं, अनेक लोकांनी वचनाला दूर केलं, अनेक लोकांनी सत्याला दूर केलं, अनेक लोकांनी पवित्र आत्म्याच्या अभिषेकाला दूर केलं, अनेक लोकांनी ख्रिस्त म्हटलेला प्रभू येशू ख्रिस्त याला दूर केलं, मात्र त्या दुष्टाला मात्र जवळ केलं, त्या खोटेपणाला जवळ केलं, त्या अशुद्धपणाला जवळ केलं, त्या पापाला जवळ केलं। परंतु या ठिकाणी ज्यावेळेस पाप झालं त्याच वेळेस परमेश्वराने ते पाप आणि पाप करणारा इसम या दोघांनाही लुटून दिलं। पाप आणि पाप करणारा इसम आणि पापाचा उत्पादक ज्याने पहिल्या प्रथम पाप केलं तो दियाबल म्हटलेला, जुनाट म्हटलेला, खराब म्हटलेला सैतान, त्यालाही दूर लोटलं, त्याला तर वरूनच टाकून दिलं। नंतर आदम हव्वाने पाप केलं, त्यांनाही परमेश्वराने त्याच्या राज्यापासून दूर केलं। आज तुम्ही आणि मी तर परमेश्वराच्या राज्यापासून दूर आहोत। परमेश्वराने आमचं न आवडणारं जीवन आज देखील जर तुमचं आणि माझं जीवन जर न आवडणार असेल तर निश्चित अर्थाने आपण समजून घ्यायचं की या परमेश्वराच्या कितीतरी लांब आपण आहोत। परंतु परमेश्वराचे दृष्टिक्षेप आमच्यावर आहे, परमेश्वराची इच्छा आमची आहे। परमेश्वराने आम्हाला दूर हकलून दिलेलं नाही, तर आम्ही स्वतःहून आमच्याच पापाची आम्हालाच लाज वाटल्यामुळे आम्हीच आता निघून गेलो। जसं की आदम हव्वाला पाप केलं आणि त्यांना नग्न आहोत असं समजलं। मला तुम्हाला या ठिकाणी पुन्हा एक वार सांगायचंय, तुमचं आणि माझं आणि जगाचं आणि विश्वासण्याचं लक्ष या वचनाकडे केंद्रित करायचं आहे। ते वचन असं आहे की ज्यावेळेस परमेश्वराने आदम आणि हव्वाला बनवलं होतं त्यावेळेस त्यांना कुठल्याही प्रकारचे कपडे घालून बनवलेलं नव्हतं। जशा प्रकारे आईच्या गर्भाशयातून एक बालक, मुलगा असो किंवा मुलगी असो, बिगर कपड्याचीच येते ना बाहेर, अशाच प्रकारे आदम आणि हव्वाला बनवलं होतं। त्यांना कपडे घातलेलेच नव्हते, परंतु त्यांच्यावर जे वेष्टन होतं ते आत्मिक वेष्टन होतं, त्यांच्यावर जे वेष्टन होतं जीवनाचं वेष्टन होतं, त्यांच्यावर जे वेष्टन होतं पावित्र्याचं वेष्टन होतं, त्यांच्याबरोबर जे वेष्टन होतं जीवनात चांगल्या प्रकारच्या झाकडोला करण्याचं वेष्टन होतं, आणि ते म्हणजे देवाची आज्ञा। देवाची आज्ञा त्यांना वेष्टन होती। ते नग्न असताना देखील त्यांना त्यांची नग्नता दिसली नाही, दिसत नव्हती। अनेक वर्ष इकडून तिकडं या बागेतून त्या झाडाखाली, त्या झाडाखाली कोणत्या झाडाखाली, आणि त्या वड्याला आणि त्या नदीला आणि त्या झरण्याखाली सगळ्या गोष्टी करीत असेल। आंघोळी पांघोळी, खाणं पिणं, इकडे तिकडे हिंडणं फिरणं, सगळ्या गोष्टी करणं। त्यांची नग्नता त्यांना समजलीच नाही, त्यांना शरम लाज हया काय माहीतच नव्हती, कारण ते जीवन जगत होते। ते जीवन जगत असताना त्या दुष्टाने त्या बागेमध्ये येऊन त्यांचं जीवन जगताना पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की यांना कुठल्या प्रकारचा संकोच वाटत नाही, यांना कुठल्या प्रकारची लाज वाटत नाही, यांच्या अंगावर कपडे नाहीत, काहीच नाही। आणि त्यांनी जरी सांगितलं नाही येऊन कानात तरी यांच्या काही ध्यानात पडणार नव्हतं, जोपर्यंत हे स्वतःहून परमेश्वराची आज्ञा मोडीत नाही तोपर्यंत। आणि मग काय केलेलं आहे, त्यांनी आज्ञा मोडली आणि मग त्यांना समजलं की आपण नग्न आहोत।
परमेश्वराने ज्यावेळेस निर्माण केलं त्यावेळेस नग्नच निर्माण केलं, परंतु अनेक दिवस राहून सुद्धा त्यांना त्यांची नग्नता दिसून आली नव्हती. व्यक्ती तेच होते, ते काही बदल झाले नाही. परंतु ज्या वेळेस जीवन जगत असताना जीवनाकडे पाठ फिरवली, जीवनाकडे दुर्लक्ष केलं, जीवनाची आज्ञा मोडली आणि त्या दुष्टाच्या कहेमध्ये गेले आणि त्या दुष्टाची आज्ञा मानली, त्या दुष्टाची आज्ञा पाळली, तो म्हटलं त्यांनी केलं. परमेश्वराने सांगितलं त्यांना हे करू नको, जो उत्पन्न करता त्याचं न ऐकता निर्मितीच त्यांनी ऐकलं आणि निर्मितीकडे त्यांनी लक्ष दिलं आणि सार्वकालिक जीवन वतन किंवा सार्वकालिक जीवन किंवा त्यांच्यामध्ये जे जीवन होतं, जे जिवंतपणा होता, जो चांगुलपणा होता, जो स्वच्छता होती, जी शुभ्रता होती, जे निर्भयता होती, जो आनंद होता, सगळा काही त्यांनी त्या एका आज्ञाभंगाने केलं आणि त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की आम्ही नग्न आहोत. कसं समजलं? ज्यावेळेस शिळोप्याचा वारा सुटला आणि परमेश्वर आला आणि म्हटला तुम्ही कुठे आहात? हे झाडाक मागे लपले होते, इतके दिवस लपत नव्हते. परंतु ज्या वेळेस मनुष्य पाप करतो ना त्यावेळेस त्याला लपावाच लागत. आताचे हवाबाई आदामाच्या पाठीमागे लागतात आणि आताचे आदाम हवाबाईच्या मागे लागतात. दोघं एकमेकाच्या मागे लागतात. आता झाडं बिड काहीच नाही, आता सरळ सरळ यांच्या मागे लागतात. कारण आज बियाव त्यांच्या जीवनामध्ये जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये मी जर चूक केलेली आहे, पाप केलेला आहे, आज्ञाभंग केलेला आहे, तर आमची नग्नता आम्हाला दिसायला सुरुवात होती आणि मग नग्नता का दिसायला लागली का आम्ही तिला झाकण्याचा प्रयत्न करतो. अनेक लोक म्हणतात पाळक साहेब झाकली मूठ 1.25 लाखाची राहून द्या, तुमची राहू द्या आमची राहून द्या, पण परमेश्वर एक दिवस ती झाकली मूठ उघडणार आहे. 1.25 रुपये का 1.25 लाख रुपये त्या मुठीत कळल. त्या मुठीत आज लोक जीवन घेऊन जगतेत, परंतु या मुठीमध्ये मरण वाहत आहेत. जिवंतपणामध्ये अनेक लोक म्हणतात अहो जीव मुठीत धरून मी जीवन जगतो. जीव मुठीत धरून जीवन जगतात याचा अर्थ तुमच्या मुठीमध्ये मरण आहे. जे जीवन जगतात ना त्यांना मुठीत धरून जगायचा काही एक संबंध पडत नाही, कारण ते बिनधास्त असतात. त्यांचं संरक्षण करण्यासाठी देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त सक्षम आहे. लाखो दिव्यदूताचं कुंपण आहे आणि विशेष करून परमेश्वरचं वचन आम्हाला सांगतंय परमेश्वरचं भय धरणारी सभोवती त्याचं संरक्षण करण्यासाठी देवाने त्यासाठी देवदूत ठेवलेले आहेत. जीव मुठीत धरून धरायचं कारणच काय? जीव मुठीत धरून कोण जीवन जगतो? जो मुठीमध्ये मरण घेऊन चाललेला असतो, मृत्यू घेऊन चाललेला असतो, समाप्ती घेऊन चाललेला असतो, द एंड घेऊन चाललेला असतो. अब्राहम म्हातारा होऊन मरण पावला, जीव मुठीत धरला नाही त्यांनी. अब्राहम देवाच्या आज्ञा विधी नियमानुसार जीवन जगला आणि पूर्ण वयाचा म्हातारा होऊन तो मरण पावला. तशाच प्रकारे मोशे साहेब इस्रायल लोकांना त्या 450 वर्षाच्या गुलामगिरीतून सोडत 40 दिवसाच्या प्रवासाच्या ऐवजी 40 वर्षाचा प्रवास त्यांनी केला आणि त्या ठिकाणी त्या पर्वतावर आल्यानंतर मोशे साहेबांना परमेश्वर म्हटले मोशे साहेब ते बघ दुधामाराचा प्रदेश, तो बघ हिरवळीगार प्रदेश आणि आता तू इथंच मर, तुला पुढे जाऊ देणार नाही, तुझा भाऊ या लोकांना घेऊन जाईल. मरण हे निश्चित आहे. मोशे मुठीत मरण धरून निघाला नाही. अब्राहम मोशे किंवा देवाचे जे सेवक होऊन गेले ते मुठीत जीवन धरून जगत नाही. जे कोण मुठीत जीवन धरून धरते, जे मुठ उघडतात ते नाही, जे मुठीतून उघडलेलं घेतात ना, ओळखून जा तुम्ही. जे अशी मुठ करून जीवन जगतात ना ते आयुष्यामध्ये आरामामध्ये जीवनामध्ये जगतात, परंतु जे सोडलेली मुठ जे घेतात ना ते मात्र मरणामध्ये जीवन जगतात. आणि म्हणून तुम्हाला आणि मला या ठिकाणी आपण वाचलं शास्त्रभाग 2 शमूएल 14:14 मध्ये आपणा सर्वांस मरण आहे, परंतु मरणाच्या अगोदर आमच्या जीवनामध्ये आम्ही जीवन जगलो आहोत का? जर आम्ही जर मरतच आहोत जीवन जगताना तर आमच्या वाटेलाही मरणच येणार आहे.
कारण जसं वचन सांगत आहे ना, जे काही अंतःकरणात येते बाहेर निघतं, अशाच प्रकारे जे काही आमच्या कृती जीवनामध्ये आहे ना, तेच तिथं आम्हाला मिळतं. आमच्या जिभेच्या, आमच्या ओठाच्या, आमच्या शब्दाच्या मार्फत आमचा न्याय पण होणार आहे. मग कशा प्रकारे आम्ही जीवन जगत आहोत. आणि म्हणून प्रिय, आम्ही जिवंत असताना आम्हाला या मरणाविषयी बऱ्याचशा गोष्टी माहीत असणं खूप महत्वाचं आहे. अनेक लोकांना मरणाविषयी भीती वाटत आहे, पण तुम्हाला सांगू द्या की मरण ही आमची शेवट नाही, तर मरण हा आमचा सुरुवात आहे. मरण ही आमच्या जीवनाची सुरुवात आहे. आणि म्हणून तर आम्ही कालच्या भागामध्ये आम्ही पाहिलं, सलोमन राजा उपदेशकाच्या पुस्तकामध्ये म्हणत आहे, जन्म दिवसापेक्षा मरण दिवस बरा चांगला. कारण त्या ठिकाणी मनुष्य विसावा पावतो, त्या ठिकाणी मनुष्याला काबाड कष्ट संपतात, त्या ठिकाणी सर्व प्रकारची हांजा निघती, त्या ठिकाणी सगळं कष्ट, दगदग, ताण, दबाव, टेन्शन जेवढं काही असेल ना, त्या टायमिंगला सर्व गप पडत. करोडाची प्रॉपर्टी असली ना तरी काही उशा पाय त्याला जरी ठेवली तर काही तो उठून तीनदा बघू शकत नाही. अनेक लोकांच्या जीवनामध्ये भरपूर पैसे असल्या कारणाने त्यांना झोपा येत नाही. निम्या राज्याला जेवून कपाटा उघडीत येत, निम्या राज्याला जेवून कानोसा घेतेत, निम्या राज्याला दचकून उठत येत, उशाची चावी काय बघत येत, खिशातला बटवा काय बघत येत, बँकेचा अकाउंट काय निम्या रात्रीच्या जाऊन बघत येत, एटीएम कार्ड आहे का, सीटीएम कार्ड आहे का, गुगल पेमेंट आहे का, सगळं तपासित येत. परंतु जो निर्भय आहे ना, म्हणजे जो जीवन जगतो ना, त्याला मरणाचा कदापि तो विचार करत नाही. परंतु आज तुम्हाला आणि मला मरणाचा विचार करणं खूप गरजेचं आहे की मरणाचे प्रकार आहे. या ठिकाणी मरण, जगातलं मरण म्हणजे सार्वकालिक मरण, आणि जगातलं जीवन म्हणजे सार्वकालिक जीवन. जगातलं जीवन जगत असताना मरणाचा अनुभव येईल, परंतु तोच अनुभव आम्हाला परमेश्वरचं वचन जर आम्ही नव्या करारामध्ये जर पाहिलं तर त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. योहान सुवर्तमान 5वा अध्याय आणि 24व्या वचनाविषयी आपण थोडस चिंतन म्हणून अध्ययन करूया. योहान सुवर्तमान अध्याय क्रमांक 5 आणि वचन क्रमांक 24. त्यामध्ये योहान सुवर्तमान 5वा अध्याय आणि 24व्या क्रमांकाचं वचन. मी तुम्हाला खचित म्हणजे 100% गॅरंटेड शिक्कामोर्तब करून सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. मरणावर विजय मिळवून जीवन त्याने निर्माण केलेलं आहे, जीवनामध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. आणि म्हणून मरणामधून म्हणजे पापामधून बाजूला जाणं, शापामधून बाजूला जाणं, अंधकारामधून बाजूला जाणं, मूर्तीपूजेमधून बाजूला जाणं, नामधारीपणामधून बाजूला जाणं, लाभासाठी तोंड पूजापणा करायचं सोडून देणं, या सगळ्या गोष्टी ज्या वेळेस आपण याच्यावर विजय मिळवतो, म्हणजे या मरणावर विजय मिळवतो, म्हणजे मरणातून आम्ही जीवनात जातो, म्हणजे देवाच्या वचनाप्रमाणे जीवनामध्ये जीवन जगायला सुरुवात करतो, त्याच वेळेस आमच्या मधून मरण नाहीसं होतं. जैगिकरित्या बॉडीने मरण येऊ द्या आणि ते येणार, परंतु आम्हाला सार्वकालिक जीवनामध्ये कशा प्रकारे प्रवेश होईल, तर योहान 5:24 मध्ये सांगितल्याप्रमाणे तो म्हणत आहे की जो माझे वचन ऐकतो, ज्याला मरणातून विजयाकडे जायचं आहे, ज्याला मरणावर विजय मिळवायचा आहे, ज्याला मरणावर कब्जा मिळवायचा आहे, ज्याला मरणाचं मुंडकं ठेचायचं आहे, ज्याला मरणाच्या नांग्या ठेचायच्या आहे, त्यांनी सगळ्यात पहिल्या प्रथम काय करायचं की देवाचं वचन काय म्हणता येते, जो माझे वचन ऐकतो. स्वतः परमेश्वर ख्रिस्त त्या ठिकाणी म्हणत आहे, जो माझे वचन ऐकतो. ज्या परमेश्वर पित्याने परमेश्वर ख्रिस्ताला जगावर, या मरणावर, या मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी आणि तुम्हाला आणि मला ज्या पापाच्या थैमानाने बांधून ठेवलं होतं, या बंधनातून मुक्त करण्यासाठी जो देवाचा पुत्र परमेश्वर ख्रिस्त या भूतलावर आला, तो परमेश्वर पित्यापासून आलेल्या सर्व वचनाची घोषणा करत असताना त्या वचनामधून तो म्हणत आहे योहान 5:24 मध्ये, जो कोणी माझ्या पित्याचे आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो
त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त त्याला झाले आहे. सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. झाले आहे. सार्वकालिक जीवन प्राप्त झालेलं आहे. ज्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले ना, त्याला त्याच्यावर मरणाची सत्ता चालत नाही, त्याच्यावर मृत्यूची सत्ता चालत नाही, त्याची समाप्ती होत नाही आणि त्याचा द एंडही होत नाही. परंतु जो परमेश्वराच्या पुत्रालाही ओळखत नाही, जो परमेश्वरालाही ओळखत नाही, जो परमेश्वराच्या नियमशास्त्र म्हणजे आज्ञाविधीला ओळखत नाही, देवाच्या वचनाला ओळखत नाही, सत्याला ओळखत नाही, परिस्थितीला ओळखीत नाही, पवित्र आत्म्याला ओळखीत नाही, त्याला सार्वकालिक जीवन नाही. ज्या अर्थी त्याला सार्वकालिक जीवन नाही, याचा अर्थ त्याला सार्वकालिक मरण आहे. जर जीवन नाही तर 100% मरण आहे. आणि ज्याच्या वाट्याला मरण आहे ना, त्याने जीवनाची अपेक्षाच करू नये. परंतु ज्याच्या वाट्याला जीवन आहे ना, ते जीवन आणखीन मजबूत कसं होईल, ते एकदम घट्ट कसं होईल, ते टिकून कसं राहील. कारण त्या ठिकाणी सुरुवातीचं वचन आम्ही जर पाहिलं तर त्या ठिकाणी शिक्कामोर्तब केलेला आहे. खचित 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 या शब्दाचा अर्थ आहे अंतःकरणापासून तळमळीने, कळकळीने. आणि असंच, याच्या पुढे नाही, कमी नाही, एवढंच. जसं आमेनला म्हणतो ना, एवढंच. तसंच खचित आणि खचित 101% हे वचन खरं आहे. हे म्हणजे पवित्र शास्त्राचं उत्पत्ती ते प्रकटीकरण संपूर्ण खरंच आहे. परंतु मरणावर विजय मिळवण्यासाठी जो देवाच्या वचनामध्ये जास्तीत जास्त रमतो आणि त्या देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करतो, तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. मग ज्या अर्थी आम्हाला मरण येत आहे, त्या अर्थी आमच्यापासून जीवन लांब आहे. मग ते लांब असलेलं जीवन आमच्या जवळ कसं येईल, त्यासाठी आम्ही प्रयत्न केला पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही मरणाकडे पहिले गेलो पाहिजे. मरण म्हणजे काय? पाप. त्या पापामध्ये आम्ही जर आहोत, जे पाप आमच्यामध्ये आहे, जे पाप आम्हाला जीवनाच्या रस्त्यापासून, जीवनाच्या झाडापासून, जीवनाच्या फळापासून, सार्वकालिक राज्यापासून दूर नेत आहे, ते पाप आमच्यातून नष्ट करणं म्हणजे मरणाला मारणं, मृत्यूला मारणं. आणि त्यासाठी आम्ही आमच्या स्वतःच्या बुद्धीने नाही, दुसऱ्याच्या सांगण्याने नाही, तर परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने दिलेल्या वचनाच्या माध्यमातून मिळालेलं मार्गदर्शन, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य, अभिषेक आणि पवित्र आत्म्याच्या गायडन्स नुसार आम्ही त्या पापावर सहजासहजी विजय मिळवू शकतो. सहजासहजी. ज्याचा आत्मा उत्स्फूर्त आहे, ज्याचा आत्मा ताजातवाना आहे, ज्याचा आत्मा टवटवीत आहे, जो आत्म्याला क्लिअर ठेवतो, जो आत्म्याला स्वच्छ ठेवतो, जो आत्म्याला प्रज्वलित ठेवतो, जो आत्म्याला वाढवीत जातो, तो मरणावर, मृत्यूवर किंवा समाप्तीवर किंवा द एंडवर विजय मिळू शकतो. आणि कालच्या भागामध्ये आम्ही एक उदाहरण घेतलं होतं. ज्यावेळेस दावीद आणि गोलियत या दोघांची फाईट होती, त्यावेळेस सगळ्यांचे आत्मे असे कुजले होते, सगळ्यांचे आत्मे असे मुरजूत झाले होते, सगळ्यांच्या आत्म्याला मूडजूत झाला होता, सगळ्यांचे आत्मे निष्फळ व्हायला लागले होते, सगळ्यांच्या आत्म्याला सुद्धा थरकाप मिळाला होता. सगळ्यांच्या जीवाने, आत्म्याने पण आणि शरीराने पण, आणि जे काही शूरवीर लढावे असतील ना त्यानुसार पण, मनाने पण, सगळ्या बाजूने ते त्यांचं खच्चीकरण झालं होतं. सगळ्या बाजूने त्यांच्यावर मरणाची सत्ता येत होती, सर्व बाजूने त्यांच्यावर मृत्यू आलेला समजत होता, सर्व बाजूने आता आपलं समाप्त झाले असं वाटत होतं. परंतु एक राजकुमार दावीद महाराज त्या ठिकाणी आले आणि त्यांचा आत्मा देवासाठी उत्स्फूर्त होता. त्यांचा आत्मा देवाच्या गौरवासाठी प्रेरणेने प्रज्वलित आणि टवटवीत होता. त्यांनी ज्यावेळेस ऐकलं की हे इस्रायलचा जो जिवंत परमेश्वर, ज्याने संपूर्ण आकाश आणि पृथ्वी निर्माण केली, ज्याने सर्व विश्व निर्माण केलं आणि ज्याने तुम्हाला आणि मला जिवंत ठेवलं, त्या परमेश्वराची निर्भसना करणारा हा पापी कोण? त्या परमेश्वराच्या नावाची निंदा करणारा हा सैतान, हा दुष्ट, हा चोर, हा लबाड कोण? मग त्या ठिकाणी तो म्हणत आहे, बाकीच्याकडे तो म्हणत आहे की तुमचे आत्मे का कमी पडलेले आहेत, कारण तुमचं आणि माझं झगडणं किंवा आम्ही वैयक्तिक त्याच्याबरोबर जरी शरीरानुसार किंवा त्याच्या वजनानुसार किंवा त्याच्या शस्त्रानुसार त्याच्याबरोबर लढाई करण्यास कदाचित तुम्ही आणि मी जर कमजोर असेल, परंतु ही लढाई आमच्या वतीनं, आमच्या बाजूनं आमचा यहोवा परमेश्वर लढल. त्याच्या आत्म्यामधून ती प्रेरणा आली आणि तो स्वतः होऊन त्या ठिकाणी जातो आणि त्या ग्वालीचा डेथ करतो, मरण करतो, मृत्यू देतो, समाप्ती करतो, त्याचं द एंड करतो. कारण काय?
की त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या आत्म्यामध्ये, त्याच्या मनामध्ये परमेश्वराविषयीची कळकळ, परमेश्वराविषयीची सत्यता, परमेश्वर त्याचा पाठीराग आहे, परमेश्वर त्याची ढाल आहे, परमेश्वर त्याची तलवार आहे, परमेश्वर त्याचा संरक्षक आहे, परमेश्वर सर्व प्रकारच्या गोष्टीने त्याला कुंपण घालून ठेवलेला आहे. मग त्याच्यावर मरणाची सत्ता कशी चालेल, मृत्यूची सत्ता कशी चालेल, त्याचं अहित करण्याचं कुणाच्या मनात येईल? कारण ज्याच्या बाजूने परमेश्वर यहोवा आहे, ज्याच्या बाजूने पवित्र आत्मा आहे, ज्याच्या बाजूने देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, ज्याच्या बाजूने देवाचं वचन आहे, ज्याच्या बाजूने सत्य आहे, त्याला मरण कसं येईल, त्याला मृत्यू कसा येईल, त्याला समाप्ती कशी होईल? तर त्याच्यासाठी सार्वकालिक जीवन असेल, कारण जीवन त्याच्यामध्ये आहे आणि ते जीवन दुसरं तिसरं नसून प्रभू येशू ख्रिस्त आणि त्याने दिलेले पवित्र वचन, त्याने पाठवून दिलेला सत्याचा कैवारी पवित्र आत्मा, डुप्लिकेट आत्मा नाही. अनेक लोकांनी डुप्लिकेट आत्म्याचा स्वीकार केला आणि नको त्या गोष्टीचं थैमान या ठिकाणी घातले आणि त्यांना असं वाटतंय की आम्ही जीवन जगत आहोत प्रभू येशू मध्ये, परमेश्वरामध्ये, आत्म्यामध्ये, वचनामध्ये. पण तुम्हाला सांगू द्या प्रिय, हे शेवटच्या काळामध्ये त्या सैतानाचा, त्या दुष्टाचा, त्या मरणाचा, त्या मृत्यूचा, त्या समाप्तीचा काळ थोडा राहिल्या कारणामुळे तो चिडून उठलेला आहे आणि विशेष करून तो विश्वासणाऱ्यांना शोधतोय. सर्वसाधारण लोकांना तो गळ घालत नाही. तर वेगवेगळ्या प्रकारचे अद्भुत कृत्य, चिन्ह, चमत्कार करून, सगळ्या प्रकारच्या त्यांच्या मनाप्रमाणे काही गोष्टी करून सगळ्यांचे जगातले बेत सिद्धीस नेऊन आज तो अनेक लोकांना त्या मरणाकडे ओढून घेऊन चाललेला आहे, त्या मृत्यूकडे ओढून घेऊन चाललेला आहे, त्या समाप्तीकडे घेऊन चाललेला आहे, अधोलोकाकडे घेऊन चाललेला आहे, नरकाकडे घेऊन चाललेला आहे. आणि म्हणून आम्हाला समजलं पाहिजे की आमच्या जीवनामध्ये मरण आम्ही नेमकं कशामध्ये मरतो. शरीराविषयी, शरीर तर एक दिवस मातीचं आहे आणि मातीत तर जाणारच, परंतु या मातीत जाण्याच्या अगोदर अनेक लोक मातीत गेली, अनेक लोकांनी माती खाल्ली, अनेक लोकांनी माती कालवली. देवाचं आपण सर्वसाधारण आपण जर विचार केला ना तर अनेक लोक म्हणतात, अहो त्या अन्नामध्ये माती नका कालवू एखाद्याच्या. म्हणजे काय, माती कालवली म्हणजे काय, ते अन्न खराब करून टाकलं. ते अन्न कुणी खाऊ नये, त्या अन्नापासून त्याला चांगल्या प्रकारचं टॉनिक किंवा काही भेटू नये, किंवा ते अन्न उकड्यावर टाकून द्यावं किंवा ते फेकून द्यावं, किंवा त्या अन्नाचा त्याला कसल्याही प्रकारचा त्याच्या वाढीसाठी उपयोग होणार नाही. आणि म्हणून ते लोक म्हणतात की अन्नामध्ये माती कालू नका, म्हणजे चांगल्या गोष्टीमध्ये माती, चांगल्या गोष्टीचं वाटोळं करू नका. मग अशाच प्रकारे चांगली गोष्ट देवाच्या वचनामध्ये अनेक लोकांनी माती टाकली. बायबल तसं सांगते, ते तुम्हामध्ये जेवण करतात, पार्ट्या झोडतात, परंतु ते तुमच्या जेवणामधले खडी तर खडी कंकर. जसे एखाद्या बिर्याणीच्या स्वादिष्ट बिर्याणी आहे, त्याच्यामध्ये एखादा जर खडा लागला ना, दाताखाली जर आला ना, त्या बिर्याणीचं अख्खं वाटोळं होऊन जातं. अशा प्रकारे अनेक लोक आहेत, हे पाप त्यांच्या दाताखाली येतं आणि अख्ख्या याचा सत्यानाश करतं. आणि म्हणून प्रिय हो, मरणाचं दुसरं नाव आहे पाप, मरणाचं दुसरं नाव आहे मृत्यू, मरणाचं तिसरं नाव आहे समाप्ती, मरणाचं चौथं नाव आहे द एंड. आणि मग हा आमच्या जीवनाचा होऊ नये, आमच्या जीवनाला फुल स्टॉप लागू नये. आमचं जीवन इथून जर चालू झालं तर सार्वकालिक जीवनाच्या पर्यंत तिथं फुल स्टॉपच नाही, सार्वकालिक. त्याला कैक पिढ्या, कैक वर्ष, कैक अरबो खरबो काय जातील ते परमेश्वरच ठाऊक आहे. तिथपर्यंत जीवन. लोक फक्त 60, 70, 80, 100 त्यांना वाटतं बास ओके. आणि या दिवसात सुद्धा तुम्ही कधी देवाचा गौरव केला नाही, या दिवसामध्ये कधी सत्य वागले नाही, या दिवसामध्ये देवाचं नामस्मरण केलं नाही, या दिवसामध्ये पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चालले नाही, या दिवसामध्ये देवाच्या वचनाप्रमाणे आचरण केलं नाही, या दिवसामध्ये सत्य स्वीकारलं नाही, या दिवसामध्ये जेवढे काही आमच्या जीवनामध्ये दिलेत ना, परमेश्वरचे आभार आम्ही सालस मनाने वागले नाही. या दिवसामध्ये गरिबी असो, दुःख असो, समस्या असो, चिंता असो, काळजी असो, व्याधी असो, टेन्शन असो, ताण असो, दबाव असो, सगळ्या प्रकारचे गोष्टी असो, परंतु आम्ही परमेश्वराचा सन्मान केलाय काय? अनेक लोक फक्त थोड्या वेळापुरता परमेश्वराचा सन्मान आदर करतात. काय ह्या जीवनाला अर्थ? याचा अर्थ आम्ही मरणाकडे चाललो. या गोष्टी जिवंतपणे आमच्या जीवनामध्ये प्रॅक्टिकल रित्या जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही समजून जायचो की आम्ही सार्वकालिक जीवनाचा प्रवासच करीत नाही.
नुसतं म्हणायला काही अडचण नाही की मी सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी, मी स्वर्गाचा राज्याचा वाटेकरी, मी मार्ग सत्य म्हटलेल्या रस्त्याने चाललोय, माझ्यासाठी माझा यहोवा परमेश्वराकडे माझा एकुलता एक पुत्र, प्रिय पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याने आम्हाला अभिवचन दिले, मी तुमच्यासाठी जागा तयार केलं, माझा फ्लॅट आहे तिथं. आणि इथं 5-5 मजल्याचे फ्लॅट बांधून ठेवले लोकांच्या दानपात्रावर, स्वर्गाच्या राज्यामध्ये कधी फ्लॅट मिळेल? स्वर्गाच्या राज्यामध्ये जर फ्लॅट पाहिजे असेल ना, तर इथं झोपडीत असलं तरी देवाचं गौरव करणं महत्वाचं आहे, पत्र्यात असलं तरी देवाचं गौरव करणं महत्वाचं आहे, स्लॅब मध्ये असलं तरी देवाचं गौरव करणं महत्वाचं आहे, 7व्या मजल्यावर असलं तरी देवाचं गौरव जर असेल ना, तर 50 मजली बिल्डिंग बांधा, काही अडचण नाही. परंतु प्रभूमध्ये, प्रभूला स्मरून, प्रभूला भेऊन आम्ही कोण आहोत, आम्हाला कशासाठी पाठवलं ना, आम्ही इथं किती दिवस राहणार आहेत आणि ही 7 मजल्याची बिल्डिंग कशी आम्ही घेऊन जाणार आहेत, काही सगळं घेऊन जाणार नाही. मनुष्याने खावं पिवं, देवाची आज्ञा पाळावं, याच्यापेक्षा वेगळं काहीच नाही. तर आम्ही मरणाला हरू शकतो, तर आम्ही मृत्यूवर विजय मिळू शकतो, तर आम्ही आमच्या जीवनाचा मार्ग सत्य म्हटलेल्या त्या रस्त्यावरून सार्वकालिक जीवनाकडे जाऊ शकतो. कारण ज्याच्या जीवनामध्ये आज्ञा नाहीत ना, ज्याच्या जीवनामध्ये ख्रिस्त नाही ना, ज्याच्या जीवनामध्ये सत्य नाही ना, त्याला सार्वकालिक जीवनाचा वाटेकरी होऊ शकत नाही. त्याच्या वाट्याला फक्त मरण, आणि आता ते पण सार्वकालिक मरण. आणि म्हणून अनेक लोकांना असं वाटतंय की इथं चांगल्या प्रकारचं जीवन जगून घ्या, आयुष आरामाचं जीवन जगून घ्या, पुढं आम्ही मरणाला सार्वकालिक मरणाकरता जाणत आहोत ना, मग कमीत कमी इथं तरी जीवनाचा अनुभव घेऊन पाहा. प्रिय, हा जीवनाचा अनुभव तुम्हाला घडीभर चांगला वाटत असेल. हवाबाईने ज्यावेळेस फळ खाल्लं ना, तिला फळ खाल्ल्यावर लय भारी वाटलं. आदाम शेठला पण फळ खाल्ल्यावर लय भारी वाटलं. जेव्हा परमेश्वरने त्याला हाकलून दिलं आणि जेव्हा त्याला काबाड कष्ट करायला इथं भूतलावर पाठवलं, आणि जेव्हा त्या जमिनीमध्ये काबाड कष्ट करीत असताना काटेन कुसळे आले ना, ज्यावेळेस त्याला तकलीफ व्हायला लागली, ज्यावेळेस त्याच्या हाडातला रस मधून निघून जायला लागला ना, तेव्हा त्याला समजलं. तरी 930 वर्ष जगला, परमेश्वराने 120 वर्षामध्ये नाही गुंडाळलं त्याला. हवाबाईला पण लय बरं वाटलं असेल. मग तिला म्हटलं ठीक आहे, तू लेकरं प्रसवशील ना, समजून घ्यायचं तुझा पुनर्जन्मच, मग तुला ये आयोन ये बाबो तवा समजन ज्यावेळी डिलिव्हरीच्या टायमाला जाशील. आता फळ खायला लय आवडीने खाल्लंस, आज्ञाभंग केला ना का त्याचा मोबदला 100% मिळणार. मग तो याजक साहेब असो, पाळक साहेब असो, पास्टर साहेब असो, रेव्हरंड साहेब असो, बिशप साहेब असो, नाही तर कोणतेही कोऑर्डिनेटर साहेब असो, जो कुणी पाप करील ना त्या पापाचं वेतन मरण. हे बॉडीनी, लोकांना असं वाटतं की फक्त पापाचं वेतन मरण बॉडीनीच मिळणार आहे, आणि बॉडीनी तर सगळेच मरत आहेत. पुण्य करणारे मरतात, पाप करणारे मरतात, चोऱ्या करणारे मरतात, प्रार्थना करणारे मरतात, ज्यांना पवित्र आत्म्याचे कृपादान उतू आलेत ना, जे अनेक लोकांना लय परमेश्वराकडे ओढलेत ना, तेही मरत आहेत. आजकालचे आपण जर पाहिलं तर आदमापासून आतापर्यंत सगळे मरणाने थैमानच घातलं. मला तुम्हाला सांगू द्या, आदाम हा मरणाचा सुरुवात झाला, परंतु ख्रिस्त तुमच्या आणि माझ्यासाठी जीवनाची सुरुवात झाला. आज त्या आदामाप्रमाणे जीवन जर जगलो तर आम्ही मरण स्वीकारणार, आणि जर ख्रिस्ताप्रमाणे जीवन जर जगलो तर निश्चित अर्थाने आम्हाला सार्वकालिक जीवन हे वतन मिळणार. पहिला आदाम मृत्यू झाला, आणि दुसरा आदाम म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त जीवन झाला. आज लोकांनी फक्त मरण निवडून घेतलं. मरण म्हणजे काय? आदाम. आणि आदामाने काय केलं? आज्ञाभंग केला. मग पस्तावा आला त्याला, पण नो चॅलेंज. एकदा आखळून दिले हो काय, मग हे बसले काट्या कुपाट्या इकडे तिकडे हिंडत फिरत कुपाटीला, कधी पाला बांध तर कधी काय काय बांध. तरी परमेश्वराने त्याच्या प्रतिसमान निर्माण केल्यामुळे त्याला बरीचशी मदत केलेली. आज देखील परमेश्वर मदत करतो. काही काही लोक तर असे चोरी करायला प्रयत्न करून जातात, की अशा शिकवतात येशू बापा मला मदत कर. अरे वा वा वा, क्या बात आहे. आणि चोरी सक्सेस होती हो. आणि मग तो म्हणतो गॉड इज ग्रेट, थँक्यू. लगेच दानपात्र पाळक साहेबांना भरपूर. पाळक साहेब पण विचार करीत नाही चोरीचे आहेत का कशाचे आहेत. त्याला वाटतं आपल्याला काही घेणं देणं नाही, त्याचा हिशोब त्याला द्यायचा आहे. अहो त्याचा हिशोब त्याला द्यायचा, पण तुमचाही हिशोब परमेश्वर मागणार आहे, माझाही हिशोब मागणार आहे. कारण आमचा भाऊ जर कृत्य जे खराब करून किंवा मरण घेऊन जर आमच्याकडे येत आहे, आणि आम्ही त्याला जर सार्वकालिक जीवनाचा संदेश जर देत नाही, म्हणजे आम्ही जर त्याला सत्य सांगत नाही, तर निश्चित अर्थाने आमचा हिशोबच होणार आहे.
तर या ठिकाणी आपणा सर्वांस मरण आहे, सगळ्याला मरण आहे. कारण आमचं जीवन परमेश्वराने एक पाण्याप्रमाणे आहे आणि ते पाण्याप्रमाणे असताना एक जमिनीवर सांडलं, पृथ्वीवर सांडलं, मातीमध्ये सांडलं, ते भरून घेता येणार नाही अशा प्रकारचं आमचं जीवन आहे. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे, योहान शुभवर्तमान 5 अध्याय आणि 24 वचनामध्ये देवाने आम्हाला आणखीन एक अभिवचन नव्या करारामध्ये दिले. ते असं की आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. पहिल्यापासून वाचा. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो, जो माझी वचने ऐकतो आणि ज्याने मला पाठविले, आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवितो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. याचा अर्थ यहोवा विटनेस वाले नाहीत, याचा अर्थ ओनली जीसस वाले नाहीत. अनेक लोकांनी या मरणाकडे जाण्याचा मार्ग दुष्टांनी असा काही भारी तयार केला ना, देवातल्या वचनाचं वचन काढलं आणि दिलं एकीकडे पाठवून, याला एकीकडे पाठवून. आता सुरुवातीचं वचन आहे आणि पहिल्यापासून मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले. आणि मग एक म्हणतो, मग तुला पाठवलं म्हणल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. एक म्हणतो त्यांनी पाठवलं पण मला कार्य करायला पाठवलं, माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. पडले दोन ग्रुप, असे बरेचसे ग्रुप आहेत. आपला विषय नाही कोणत्या संस्था, कोणत्या मिनिस्टर, कोणते ग्रुप भारी भारी पडलेत आणि देवाच्या वचनाच्याच माध्यमातून कसं गलत प्रचार करून राहिलेत, कसं मरणाकडे घेऊन चाललेत. ओनली जीसस वाले एकीकडे वडीत आहेत, यहोवा विटनेस वाले एकीकडे वडीत आहेत, पवित्र आत्म्यावाले एकीकडे वडीत आहेत. हे तिघांचाही मेळ नाही. आणखीन बाकीचे तर ग्रुपचा विषय सोडून द्या. त्रैक्यवाले पण कुठे भरकटायला सुरुवात केली. तो जीवनात येण्यासाठी, आम्हाला जीवनात जाण्यासाठी, त्या मरणावर विजय मिळवण्यासाठी, त्या मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी परमेश्वराचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आणि ज्या परमेश्वराने त्याला पाठवलंय त्या परमेश्वरा यहोवावर विश्वास ठेवा, प्रभू येशूवर विश्वास ठेवा. आणि त्याने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताने परमेश्वर पित्याकडे यहोवाकडे विनंती केली आणि त्याने कैवारी सत्याचा खरेपणाचा जो पवित्र आत्मा दिलाय तो, यानी की ट्रिनिटी गॉड, वन गॉड, त्या परमेश्वराच्या गोष्टीनुसार आम्ही जीवन जगावं. म्हणजे आम्ही मरणावर विजय मिळवणारे लोक हो, मृत्यूवर विजय मिळवणारे लोक हो, समाप्तीवर विजय मिळवणारे हो. आमचा द एंड होणार नाही. जे लोक आमचा द एंड करायचं बघत आहेत ना, त्यांचा द एंड मरणाकडे होणार आहे, मृत्यूकडे होणार आहे, समाप्तीकडे होणार आहे. अशाच प्रकारे त्या गोलीत जो आहे त्याने त्या राजाचे आणि त्याच्या इस्रायल लोक किंवा जे परमेश्वरचे जे निवडलेले लोक आहेत किंवा त्यांचं जे राज्य आहे, त्यांचं जे राष्ट्र आहे, त्याला बांधून नेण्याचे किंवा त्याला मारण्याचे किंवा त्याला मृत्यू करायचे किंवा त्याचं समाप्त करण्याचा प्लॅन करून आलता. परंतु साधा एक पोटावर विसूर फुटलेला राजकुमार किशोर वयीन ज्यावेळेस त्यांनी पाहिलं, बाकीचे लय मोठमोठाले लढाई होते, राजा लय भारी लढाई होता, त्याच्याकडे सरदार बिरदार पण बरेच होते. पण जेव्हा ग्वालियतला बघितलं ना, तेव्हा हे यांची फाटली टरकली, हे लागले पळायला. देवाच्या गौरवासाठी ज्याच्या आत्मा उत्स्फूर्त आहे, ज्याच्या जीवनामध्ये सत्य आहे, ज्याला परमेश्वराने निवडलेला आहे, तो परमेश्वराच्या जीवनामध्ये चालत आहे, आलेल्या प्रत्येक गोष्टीमध्ये खंबीर उभा राहत आहे आणि सातत्याने माझ्या मधून देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव कसा होईल. ज्याच्या जीवनामध्ये या गोष्टी आहेत ना, तो दावीद महाराज त्या ठिकाणी ग्वालियतच्या उभा राहतोय आणि त्या ठिकाणी परमेश्वर दाविदाच्या मार्फत त्या ग्वालियतचा वध करतोय. आमच्या पुढे किती मोठा ग्वालियत उभा राहू द्या, किती मोठं मरण उभा राहू द्या, मृत्यू उभा राहू द्या, समाप्ती उभा राहू द्या, द एंड होऊ द्या, परंतु आमच्या वतीने जर यहोवा परमेश्वर आहे, आमच्या वतीने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त आहे, आमच्या वतीने जर पवित्र आत्मा आहे, आमच्या बाजूला जर सत्य आहे, आमच्या मध्ये जर जीवन आहे, तर आमच्या जीवनाला उद्ध्वस्त करणारा या जगामध्ये कुठलीच ताकद नाही. ती ताकद सैतानाने स्वतःमध्ये निर्माण केली आणि त्याचा प्रयोग आदामाने हवेवर आजमावला. परंतु तोच प्रयोग इतक्या वर्ष कितीतरी वर्षापर्यंत चालला. परंतु 2020 वर्षापूर्वी तुमचा माझा जगाचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त आला आणि त्याने त्या मरणाच्या नांग्या ठेचल्या, त्या मृत्यूवर विजय मिळवला, मृत्युंजय झाला. त्या सैतानाला त्या ठिकाणी दाबण्यात आलं आणि त्या मरणाच्या चाव्या
मरणाला कुलूप लावलं. आज लोक कुलप तोडू जातील, साखळ्या तोडू जातील. आम्हाला पाहायला मिळतं देवाच्या लोकांनी, सेवकांनी प्रार्थना केल्या, गाणे गायले आणि त्यांचे बंधनं गळून पडली, तुटून पडले, बेड्या तुटल्या. बंदीवान जे बंदीगृह आहे ना, त्या बंदीगृहाचे दरवाजे बाहेर निघले, मोकळे झाले. परंतु आम्ही काय करतो? स्वतःहून जाऊन हा बैल मुझे मार, स्वतःहून जाऊन त्या पापाचा स्वीकार करतो. पहिल्या वेळेस तरी मोह घातला होता, पहिल्या वेळेस तरी आम्ही दाखवलं होतं, पहिल्या वेळेस तरी त्या फळाला किंवा त्या झाडाला सौंदर्यवान रूपवान ठेवलं होतं. परंतु त्याच्या आज्ञा केल्यानंतरच त्यांनी ते फळ तोडलं आणि खाल्लं. परंतु आता आज्ञा तोडायची नाही, त्यांनी सांगायची नाही, त्यांनी भुरळही घालायची नाही. आम्ही स्वतःहूनच दनादन उड्या टाकतो. कारण आमचं जीवन स्वार्थी झालेलं आहे, आमचं जीवन नकामी झालेलं आहे. आम्हाला जीवनाचा कंटाळा आलेला आहे. आता आम्हाला मरणाचा आनंद वाटत आहे, आम्हाला पापाचा भारी वाटत आहे. अनेक लोक जाऊन स्वतःहून पाप करतात. देव कुणाला पापात पाडीत नाही, देव कुणाला मोहात टाकीत नाही. आम्ही स्वतःहून आमच्या वासनेद्वारे, कल्पनाद्वारे, कृतीद्वारे, विचाराद्वारे, आमच्या हौशीमौशीद्वारे सभोवाल नजर टाकून कुणाचं किती चांगलं भलंय, त्यांनी कसं कसं केलंय त्याची इंटरव्ह्यू घेऊन मग आम्ही पापात उडी टाकतो. एखाद्याने जर इंटरव्ह्यू घेतली, पाळक साहेब तुमचं एवढं मिनिस्टर कसं काय झाली, मग तो सांगतो असं तसं फलानं दिसताना, हा लगेच त्याची कॉपी करायला सुरुवात करतो. बस चालू झालं. त्यांनी लुटलं म्हणजे हा म्हणतोय आपल्यापेक्षा मोठा लुटितोय, मग आपण तो छोटे मासे येतं, मग आपण थोडंफार लुटल्याने काय फरक पडतोय? स्वतःहून गरिबीत भिकारपणात काय जीवन जगणार, परंतु प्रभू मध्ये ठामपणाने, विश्वासाने, स्थिरपणे, सत्यामध्ये समर्पित होऊन मरणावर विजय मिळून, मरणाला हुकमत करून त्या मृत्यूच्या डोक्यावर उभं राहून जीवन जगणं, याला म्हणतात सार्वकालिक जीवन, याला म्हणतात परमेश्वराच्या राज्यातलं जीवन, याला म्हणतात मरणावर विजय. परंतु लाभासाठी तोंड पूजापणा करणारे अनेक लोक तयार झालेले आहेत. दिलोस भाऊ आहेत, बहिणी आहेत, आई आहेत, वडील आहेत, ज्येष्ठ लोक आहेत, नवीन लोक आहेत, सगळ्या प्रकारचे लोक आहेत की आम्ही स्वतःहून ती गोष्ट करतो. खूप काही मोठं असलं म्हणजे आमची लय मोठी इब्रत होईल. आणि त्याच्यासाठी जर आम्ही काही जर पाप करून जर ती गोष्ट करायला लागलो, अहो चोऱ्या माऱ्या करून भांडरा घालायचा, त्याच्यापेक्षा भांडराच घालू नका ना. साधं सोपं मराठी भाषेत. एखादं लय मोठं 20-25 हजाराचं दानपत्र चर्चला देण्यापेक्षा इकडं तिकडं बंडलबाजी करून, याला त्याला टोप्या मारून, याचं त्याचं काहीतरी करून, त्याच्यापेक्षा 25 रुपये दानपत्रामध्ये टाका. आम्ही 25 लाखासारखे असतील बहुतेक. तुम्ही तरी 25,000 दानपात्र टाकायची कल्पना करतात, त्याच्यासाठी काहीतरी कुकर्म करतात आणि ते पाळक साहेबांना म्हणतात माझ्यासाठी प्रार्थना करा. आणि पाळक साहेबही त्याच्या टाळक्यावर हात ठेवून प्रार्थना करतो, प्रभू याच्या कामाला यश दे, बरकता दे, हा ज्या ठिकाणी जाईल याचं संरक्षण कर, याचे सर्व कार्य प्रभेशीच्या नावात सिद्धीत जाऊ दे. तो पण म्हणतो आमीन. तो जातो, डुप्लिकेट काम करून येतो, पाळक साहेबांना देतो आणि साक्षीवरून देतो, पाळक साहेबांनी माझ्यासाठी प्रार्थना केली आणि मला इतक्या 25 लाख रुपये मिळाले आणि म्हणून मी परमेश्वरच्या गौरवासाठी 25,000 त्याला देतो. पाळक साहेब पण खुश, तो पण खुश. दोघं मरणाकडे चाललेत, दोघं मृत्यूकडे चाललेत, दोघं मसनवाटेत चाललेत, दोन्ही पण नरकात आणि आधी लोकातच चाललेत. त्याच्यापेक्षा 25 रुपये असले तरी चांगले, परंतु कष्टाचे, स्वावलंबनापणाचे, सत्याचे, अभिमानाचे, परमेश्वराच्या आज्ञामध्ये जीवन जगून आणि अशा प्रकारे जर आम्ही जीवन जगायला सुरुवात केलो तर आम्ही मरणातून पार गेलो आहोत. कुठं जीवनामध्ये, नाहीतर आम्ही मरणामध्येच राहणार आणि हेच मरण आम्हाला सार्वकालिक मरण राहणार. आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, वेळ समय काळ थोडा राहिलेला आहे. देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त कधी येईल, केव्हा येईल माहित नाही. आणि त्यासाठी आम्हाला जिवंत राहणं, जीवन जगणं हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून अनेक लोकांना मरणाविषयी माहित नाही. या मरणाच्या नांग्या काय आहेत, मरणाचं बळ काय आहे, मरणाचा पावर काय आहे, मरण कशावर अवलंबून आहे, मरणाचे पाय काय आहेत, कशावर मरण उभा आहे. जसं की आम्ही एखाद्या खुर्ची असतो, खुर्चीला 4 पाय असतात ना, एखादा तुटला ना खुर्ची लंड अशी
लुटकती. मग काय होतं, त्या खुर्चीला दुसरा पाय बसवा लागतो. अशाच प्रकारे मरण जे आहे ना, मरण एक फाउंडेशन आहे, त्याला पाय येतं. आणि ते पाय म्हणजे तुमचं आणि माझं केलेलं कुकर्म. ते पाय म्हणजे तुम्ही आणि मी मोडलेले आज्ञाभंग. ते पाय म्हणजे जगातल्या सभोवर नजर टाकून स्वर्गाच्या राज्याकडे पाठ फिरवणं, देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करणं. हे मरणाचं पाठबळ आहे, हे पापाचं पाठबळ आहे, हे दुष्कृत्याचं पाठबळ आहे. आणि मग हे सगळं कुठं येतं, आमच्या जीवित क्रमामध्ये. आम्ही जीवन जगत असताना लाईव्ह सेशन मध्ये ह्या गोष्टी आमच्या घडतात. आणि कळत न कळत त्या दोन गोष्टी तिथं आम्हाला प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी वह्या आहेत, नोंद वह्या, डायऱ्या. एकीकडे सत्कर्म, एकीकडे दुष्कर्म, एकीकडे सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश एंट्री, आणि एकीकडे सार्वकालिक नरकामध्ये एंट्रीचं काळ. आणि मग आम्ही जीवन कसं जगतो त्याच्यावर आमचं डिपेंड आहे. आणि म्हणून त्या वचनामध्ये एक सर्वात महत्वाची न्यायाचा दिवस जो येणार आहे ना, न्यायाधीश जो येणार आहे, ज्या ठिकाणी न्याय होणार आहे, ज्या ठिकाणी मरण सार्वकालिक मरणाकडे जाणार आहे आणि जीवन सार्वकालिक जीवनाकडे जाणार आहे, त्या संदर्भात जो न्याय होणार आहे ना, त्या न्यायाविषयी देखील योहान 5:24 मध्येच लिहिलेलं आहे. पण पुन्हा एक वार वाचूया पहिल्यापासून. मी तुम्हाला खचित खचित सांगतो, जो माझे वचन ऐकतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठविले, आणि ज्याने मला पाठविले त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले, त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे. आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. जो सार्वकालिक जीवनामध्ये गेला ना, त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. पण तो जो सार्वकालिक मरणात गेलेला आहे ना, समजून जायचं याच्यावर न्यायाचा प्रसंग आहे. मग घडीभरी ना उचलून अधोलोकात ठेवतील, मग अधोलोकातून ट्रान्सफर नरकात करतील. अधोलोकात थोडी तकलीफ मिळेल, नरकामध्ये परमनंट तकलीफ मिळेल. परंतु जर सार्वकालिक जीवनामध्ये गेलेला असेल तर सुरुवातीला आमचे ट्रान्सफर होईल सुखलोकामध्ये, आणि सुखलोकातून आमची बढोतरी होऊन स्वर्गाच्या राज्यामध्ये. मरणाकडे जाणार नाही. परंतु जर तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याच्या आज्ञा असेल, जर तुम्ही आणि मी त्याला ओळखलेला असेल, जर त्याच्या आज्ञा आमच्या जीवनात राहून आम्ही जर जीवन जगत असेल, तर आम्ही मरणातून जीवनात पार गेलेलो आहोत. म्हणजे या पापावर विजय मिळून जीवनाकडे गेलेलो आहेत. आणि मग जीवनात पार गेलेल्या लोकांचा न्याय आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. ज्याच्या जीवनामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत ना, त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. अखिल मानव जातीवर न्यायाचा प्रसंग येणार आहे. परंतु आम्ही जीवन जगत असताना जर परमेश्वरच्या दृष्टिकोनातून ज्या हव्या असणाऱ्या जर गोष्टी, त्या मरणावर म्हणजे त्या पापावर जर आम्ही विजय मिळवलेला आहे, तर याचा अर्थ आमचा न्याय होऊन चुकला. एकदम आम्ही फुल अँड फायनलला पोहोचलो. पण बऱ्याच वेळेस असं घडलेलं आहे, फायनलला मॅच पोहोचती आणि थोड्या रनावून आउट होतं आणि थोड्या रनासाठी मॅच हरल्या जाते. अख्ख्या टुर्नामेंट मध्ये 1 नंबर येतो. सगळ्या टुर्नामेंट मध्ये पहिल्या क्रमांकाचं बक्षीस, रन रेट, सगळ्या गोष्टी करतात. आणि फायनलला ज्यावेळेस मॅच होती ना, इकडं तिकडं होती, तेरीमेरी होती, इकडे तिकडे बघितलं जातं. आणि मग त्या ठिकाणी कॉन्फिडन्स ढळल्या जातो, आत्मा कमजोर बनतो, मन उतावीळ होतं आणि काहीतरी चुक्या म्हणजे काहीतरी गडबड होती. आणि शेवटच्या ओव्हरला म्हणलं, शेवटच्या बॉलला म्हणलं तरी मॅच फिरती. माझ्या प्रिय भावांनो, बहिणींनो, आई आणि वडिलांनो, दावीद महाराज लिहितात, हे परमेश्वरा, तुझ्या जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं माझं नाव खोडू नको. म्हणजे याचा अर्थ दावीद राजाला माहिती होतं की शेवटच्या बॉलला सुद्धा मॅच फिरू शकते बरं का. म्हणून शेवटपर्यंत विश्वासात राहा, शेवटपर्यंत प्रभूच्या आज्ञामध्ये राहा, शेवटपर्यंत परमेश्वराच्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यामध्ये राहा, शेवटपर्यंत सत्यावर टिकून राहा. भले परिस्थिती कशी येऊ, गरिबी राहीन, आपण लय मोठे श्रीमंत नाही होणार. भले आम्ही कपडे धुवून, आमचे 1-2 ड्रेस असतील, आम्ही तेच धुवून इस्त्री करू घालू, नाही टायकोट आणि लय शेरवानी नाही भेटली तरी चालेल. आम्ही आमच्या तोडक्या मोडक्या 2 व्हीलर वर जाऊ, भले आम्हाला डस्टर बघायला जरी नाही मिळाली, काही अडचण नाही. स्कॉर्पिओच्या पुढे आमची 2 व्हीलर असती.
आणि म्हणून या समाला मी तुम्हाला सांगायचं आहे, जे आहे त्यात जर समाधानी जर राहिलं, जसं परमेश्वराने मला ठेवलंय त्याच्यामधून देवाच्या नावाचा महिमा आणि गौरव केलाय, परंतु मला या परिस्थितीतून काहीतरी उंच ठिकाणी जायचं आहे, या परिस्थिती मला बदलायची आहे आणि या परिस्थितीतून माझी स्वतःची इमेज तयार करायची आहे, माझं स्वतःचं अस्तित्व तयार करायचं आहे, माझी स्वतःची मिनिस्ट्री तयार करायची आहे, माझी स्वतःची संस्था तयार करायची आहे, माझं स्वतःचं फाउंडेशन तयार करायचं आहे. हे करीत असताना जर का आम्ही मरणाकडे चुकून गेलो तर हे फाउंडेशन इथं तयार होईल, पण हेच फाउंडेशन आम्हाला अधोलोकामध्ये पाहायला मिळेल. मग याचा अर्थ मला असंही नाही म्हणायचं की तुम्ही चांगले होऊ नका किंवा बिल्डिंगा बांधू नका किंवा मोठाले चर्च बांधू नका किंवा तुम्हाला एक लेवल मिळावी, असं नाही. परमेश्वराने तुम्हाला जगातला एक नंबरचा व्यक्ती करावा, सगळ्या लोकांना संगच एक नंबरचा व्यक्ती करावा, दुसरा नंबर कुणालाच मिळू नये, एकाचडी एक असावेत. परंतु याचा अर्थ असा नाही की देवाच्या वचनाच्या मधून एकाचडी एक असावे, देवाच्या सत्याच्या बाबतीत एकाचडी एक असावी. मंडळामध्ये, संस्थेमध्ये, मिनिस्ट्रीमध्ये, सेवकामध्ये अशी चढाओढ लागली पाहिजे की ज्या ठिकाणी कुणी गेलं नाही त्या ठिकाणी प्रभू मला पाठव. आपल्याकडे तसं नाही. आम्ही म्हणतो प्रभू जिथं माल पाणी असेल तिथंच मला पाठव, जिथं माझ्या गाडीच्या व्यवस्थित सुविधा मिळतील तिथंच मला पाठव, माझ्या गाडीला टायरला गोटे लागले नाही पाहिजे, अशा तेल सांडलं का त्या डांबरीवर भरून घेऊ अशा डांबरी रोडनी पाठव. तुम्हाला वाटतंय का डांबरी रोडनी जाऊन तो स्वर्गाच्या राज्यात जाईल म्हणून? अहो काटे कुसळ्याचा, दगडा दुगडाचा, धोंड्याचा, नदी नाल्याचा तो प्रसंग जाऊ शकतो तिकडे, पण डांबरी नाही जाणार. अनेक लोक नीट सुनाट डांबरीने निघलेत मरणाकडं. आता बघा मला तुम्हाला एक साधं उदाहरण सांगायचं. डांबरीला इतके लोक स्पीडनी गाड्या चालवतात ना, आणि खेडेगावात बघा तुम्ही इकडे डांगराच्या रस्त्याने अहो 10, 20, 40च्या स्पीडनी, आणि मेघ हायवेला जाऊन बघा, मी एकदा जाऊन बघितलं होतो 150, 160, 140, 130, 120, 80च्या खाली तर कुणी 80च्या खाली असणारा व्यक्ती त्या रोडला जातच नाही. आणि मग ऍक्सिडेंट धोके कुठं होतात? डांबरी रोडला, मेन रोडला, गर्दीच्या रोडला. इकडे सिंगल रोडला या तुम्ही काहीच नाही होणार, गाड्या पंक्चर होतात एवढं आहे बा, गाड्या ढकलावा लागतात, फिटर भेटत नाही, तिथं थोडासा त्रास होतो, परंतु तो परमेश्वरामध्ये आनंद खूप मिळतो, ते जीवन मिळतं. आयश आरामामध्ये पंचिंगच्या गाडीवर बसून एसी मध्ये जाऊन सुवार्ता सांगण्यापेक्षा टू व्हीलर सायकलीवर पाय पाय गेलेल्या व्यक्तीची सुवार्ता आहे ना एकच नंबर. ती मरणातून जीवनातून येणारी असेल, परंतु या गाडीतून मिळणारी सुवार्ता आहे ना ही जीवनातून मरणात नेणारी असेल. आणि म्हणून मरण कुठं आहे, एक आणखी शेवटचा रेफरन्स आपण फक्त वाचूया आणि त्यानंतर आपण पुढच्या लाईव्ह सेशनला काही गोष्टी पाहणार आहोत. दुसरं राजे अध्याय क्रमांक 4 आणि वचन क्रमांक 40. दुसऱ्या राज्यामध्ये अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 40 मध्ये एक मरणाविषयी, मरण कशात एक सुंदर असं एक उदाहरण आहे आणि ते जिवंत उदाहरण आपण पाहूया. दुसरं राजे 4 अध्याय 40 वचन. त्यांनी ती भांड्यातून काढून त्या माणसांना वाढिली. ती खाताच लोक ओरडून म्हणाले, देवाच्या माणसा बहुगुण्यात मरण आहे, भगुण्यात मरण हे, पातिल्यात मरण हे म्हणी. त्यांच्याने ते खावे ना. दुसरे राजे अध्याय क्रमांक 4 वचन क्रमांक 40 मध्ये लिहिलेलं आहे, माणसा भगुण्यात मरण हे. या भगुण्यात मरणी. आज लोक या भगुल्यातली बिर्याणी खाऊन खाऊन मरतात. काही मिळत नाही म्हणून मरायला लागलेत, उड्या पडत येत. बिर्याणीचं जेवण असलं तर एक कोपरा खेळ्या मारित दन पुढे जायला. भगुण्यात मरण हे त्या ठिकाणचा शास्त्रभाग वेगळा आहे, परंतु या ठिकाणी आपण चिंतन मनन अध्ययनासाठी घेतलेलं आहे. भगुण्यात मरण आज काय अशाच प्रकारे हे जगामध्ये मरण आहे, हे जीवनामध्ये मरण आहे. आमच्या क्रियाशील आम्ही जे काही कृती करत आहोत त्याच्यामध्ये मरण आहे. जर आम्ही देवाला न आवडणाऱ्या गोष्टी करीत आहोत तर
पण तरी देखील आम्हाला तो शास्त्र भाग जर आम्ही पुढे जाऊन पाहिला, आम्ही पुढच्या भागामध्ये पाहणार आहोत कारण आपला वेळ झालेला आहे, परंतु या ठिकाणी त्यामधून लिहिलंय की त्यामधून सोडवण्याचं सामर्थ्य देखील परमेश्वराने दिलेलं आहे. मरण कशात पण येईल, परंतु परमेश्वराचे जे लोक आहेत, कारण त्या ठिकाणी आवाज दिलेला आहे, हे देवाच्या माणसा, अरे बघून यात मरण आहे. मग त्या देवाच्या माणसाने काय केलं आपण पुढच्या भागामध्ये पाहूया. आणि म्हणून परमेश्वराच्या नावाला मी धन्यवाद देईल, मान महिमा सन्मान आदर गौरव देईल. आपण मरण मृत्यू समाप्ती द एंड भाग 4 मध्ये आपण पाहिलेला आहे. पुढच्या लाईव्ह सेशनला देखील आपण काही गोष्टी पाहणार आहोत. आणि म्हणून दुसरं शमूएल 14:14 मध्ये आपण पाहिलं आपणा सर्वांस मरण आहे. त्याचप्रमाणे योहान सुसमाचार 5 अध्याय आणि 24 वचनामध्ये पाहिलं की तो मरणातून जीवनात पार गेलेला आहे. त्याचप्रमाणे अनुवाद 30:19 मध्ये लिहिलं जीवन व मरण मी तुझ्या पुढे ठेवलं आहे. त्याचप्रमाणे उत्पत्तीचा ग्रंथ 7 अध्याय 21 वचनामध्ये सर्व मानव मरण पावले आहे. त्याचप्रमाणे उपदेशकाच्या पुस्तकामध्ये आम्ही पाहिलं की जन्मदिवसापेक्षा मरण दिवस बरा आहे. आणि म्हणून या मरणाविषयी आम्हाला अधिक माहिती पाहिजे, म्हणजे आम्हाला समजल की आम्ही मरत आहोत का जगत आहोत. कारण मरत असताना देखील मनुष्य जगतो आणि जगत असताना देखील मनुष्य मरतो. हे त्याच्या जीवन क्रियाशील जीवनावर अवलंबून आहे. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊया. पुन्हा एक वार सर्व लाईव्ह सेशन आलेल्या माझ्या सर्व अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण आई वडील या प्रत्येकाचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो, आभार देखील मानतो. आणि या समाला येऊया आपण सर्वजण मिळून आपल्या भारत देशासाठी प्रार्थना करूया, आपल्या महाराष्ट्र राज्यासाठी प्रार्थना करूया, आमच्या जिल्ह्यांसाठी प्रार्थना करूया, तालुक्यासाठी, आमच्या खेडेगावामध्ये, सिटीमध्ये, कॉलनीमध्ये, राणा शिवरामध्ये असणारे आमचे भाऊ बहीण आई वडील आणि सर्व प्रकारच्या देवाच्या अभिषिक्त सेवक सेविका, विश्वासणारे भाऊ बहीण यांच्यासाठी देखील आपण प्रार्थना करूया. त्याचप्रमाणे आपण आठवण ठेवूया जे काही पंजाब, हरियाणा, त्याचप्रमाणे उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी शेतकरी भाऊ जे आंदोलन करत आहेत, त्या आंदोलनाचं उत्तर परमेश्वराने द्यावं आणि येणाऱ्या या भयानक परिस्थितीपासून आम्हा प्रत्येकाला सोडवावं, त्यासाठी देखील आपण प्रार्थनेत आज आठवण ठेवूया. या समोर आपण नेत्र बंद करूया. पवित्र थोर सेनाधीश दे बापा, जसे आहोत तसे तुझ्या पवित्र हातामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आम्ही प्रार्थना करतो. परमेश्वर दे बापा, या समयाला ज्या विषयावर आम्ही चिंतन मनन अध्ययन करत आहोत तो विषय तू आम्हाला समजून सांगण्यासाठी ज्ञान बुद्धी चातुर्य दे. तुझ्या पवित्र आत्म्याचं गायडन्स तू आम्हाला असू दे. त्या वचनाप्रमाणे आम्ही जीवनच जगावं, म्हणजे आम्ही जगल्या जाऊ आणि सार्वकालिक जीवन वतन हे आम्हाला मिळेल, म्हणजे आम्ही मृत्यूवर विजय मिळवणारे, मृत्यूच्या नांग्या ठेचणारे लोक हो, असे देखील तू कृपा कर. या समोर मी प्रार्थनेत आठवण ठेवतो प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये ज्या शेतकरी आंदोलन आहे, त्या शेतकरी आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत प्रभू येशूच्या नावात त्या पूर्ण कर. त्यासाठी सरकारचं देखील मनधरणी कर, सरकारचा देखील तू ताबा घे. आम्ही प्रार्थना करतो माझ्या भारत देशासाठी, माझ्या महाराष्ट्र राज्यासाठी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी साहेब, त्यांचे सर्व सहकारी टीम, पोलीस डिपार्टमेंट, डॉक्टर्स, नर्सेस, सेवाभावी संस्था, वैयक्तिक लोक, परमेश्वरचे अभिषिक्त सेवक सेविका, बिलिओस भाऊ बहिणी, त्याचप्रमाणे सरहद्दीवर आमचे असणारे जवान, कमांडो, परमेश्वर देवापा, त्याचप्रमाणे प्रत्येक जण तुझ्या पवित्र हातामध्ये येतो. प्रत्येकाला राख आणि सांभाळ आणि प्रत्येकाला सार्वकालिक जीवनाकडे येण्यासाठी न्यायाच्या दिवसाच्या अगोदर आम्ही सर्वांनी परिवर्तन व्हावं आणि जीवन निवडून घ्यावं अशी देखील तू कृपा कर. आदर गौरव सन्मान महिमा तुला दे. ख्रिस्त येशू जो होता, जो आहे आणि जो येणार आहे, तर पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात मागतो स्वर्गीय पित्यात होईल. आमेन. प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्त की जय, प्रभेश्वर रक्ताचा आज जयकार असो. आमेन, आमेन, आमेन. प्रेज द लॉर्ड. थँक्यू.